असा सुचला वख्या विखी उखू हा लोकप्रिय डायलॉग. भन्नाट किस्सा सांगताना अशोक सराफ म्हणाले, हातातला पाईप ओढताना. अशोक सराफ यांनी धूमधडाका चित्रपटातील यदुनाथ जवळकर हे उद्योगपतीचे पात्र साकारले होते. हे पात्र आठवले की ओठावर येतो तो वख्या विखी उखू हा लोटपोट हसायला लावणारा डायलॉग. 1985 साली धूमधडाका चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती महेश कोठारे यांनी केली होती. या चित्रपटाला रसिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात अशोक सराफ, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता जोशी सराफ, शरद तळवळकर, प्रेमा किरण हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील एक डायलॉग खूपच लोकप्रिय झाला होता. हा डायलॉग म्हणजे वख्या विखी उखू. हा डायलॉग अशोक सराफ यांनी म्हटला होता आणि तो खूप हिट झाला होता. या डायलॉगचा इंटरेस्टिंग किस्सा नुकताच एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी सांगितला. अशोक सराफ यांनी धूमधडाका चित्रपटातील यदुनाथ जवळकर हे उद्योगपतीचे पात्र साकारले होते. हे पात्र आठवले की ओठावर येतो तो वख्या विखी उखू हा लोटपोट हसायला लावणारा डायलॉग. खरे तर हे शब्द स्क्रिप्टमध्ये नव्हतेच, पण ऐन शूटिंगच्या वेळी हा सीन सुरू असतानाच अशोक सराफ यांना ठसका लागला आणि हा आवाज त्यांच्या तोंडातून बाहेर पडला. घडल्या प्रकाराबद्दल त्यांनी माफी मागितली, पण दिग्दर्शक महेश कोठारे यांनी त्या ठसक्यातच या चित्रपटाचा USP सापडवला होता आणि तो प्रेक्षकांना भावलाही होता. तर एका मुलाखतीत या डायलॉगचा किस्सा सांगताना अशोक सराफ म्हणाले की धूमधडाका सिनेमात श्रीमंत उद्योगपती म्हणून महेशचे वडील होऊन आल्यावर हातात असलेला पाईप ओढायचा होता. त्याची सवय नव्हती, त्यामुळे शूटिंगच्या वेळी पाईप ओढल्यावर ठसका लागला आणि त्यातून वख्या विखी उखू सुचले. ते त्या भूमिकेला इतके साजेसे वाटले की प्रेक्षकांनाही ते भावले. तर महेश कोठारेंचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट होता. धूमधडाका या चित्रपटाने 80च्या दशकात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. महेश कोठारेंचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट होता. यात अशोक सराफ यांच्या व्यतिरिक्त निवेदिता सराफ, सुरेख राणे, सरोज सुखटणकर, शरद तळवळकर, प्रेमा किरण, जयराम कुलकर्णी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. तर तुम्हाला ह्या अख्ख्या विखी उखूचा इंटरेस्टिंग किस्सा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.